त्याच्यासाठीच हे बघून तर खूप एक वाईट वाटतं, बेकारही वाटतं, की एवढी आपल्या महाराष्ट्राला संस्कृती आहे आणि मुळात लावणी त्यातल्या त्यात ही तर खूप म्हणजे पिढ्यानपिढ्या आपले गेली 100, 200, 300 वर्षाची खरी तर ती लावणी परंपरा आपल्याकडं आहे आणि ती आत्ताच्या ह्या आपल्या युगामध्ये ती अशा पद्धतीने सादरीकरण होती हे पाहताना खरंच खूप वाईट वाटतं आणि याच्यामध्ये सातत्याने आमचे हेच प्रयत्न राहतात की याला एक शिस्त लागावी, एक चांगली नियमावली महाराष्ट्र शासनाने त्याच्यामध्ये आणावी, जेणेकरून ह्या सगळ्यालाच आळा बसेल आणि एक शिस्त लागेल. तुम्ही सुनेत्राताईंना एक निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनामध्ये तुम्ही कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ताईंच्या निदर्शनासाठी? याच्यामध्ये सर्वात पहिला मुद्दा हाच आहे की मुख्यमंत्री तेच गृहमंत्री सुद्धा आहेत आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एक लवकरात लवकर त्या संदर्भातली एक संयुक्त बैठक बोलवावी, जेणेकरून त्याच्यामध्ये सांस्कृतिक मंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, लावणी सादर करणारे हे जे काही जुन्या आणि जाणत्या ज्यांनी आपली लावणी साता समुद्रापार ज्यांनी नेली असे सगळे सिनियर लावणी कलावंत बोलवावेत, काही संघटनेचे सुद्धा की जे लावणीच्या वेगवेगळ्या संघटना चालवतात. मी याच्यामध्ये आवर्जून उल्लेख करेल की संगीत बारी म्हणजे कला केंद्र. कला केंद्र सुद्धा आपल्या महाराष्ट्रात माझ्या माहितीनुसार जवळपास 55 ते 60 महाराष्ट्रात कला केंद्र आहेत, ज्याला आपण संगीत बारी म्हणतो. तिथे सुद्धा आता एक नवीनच खरं तर पाहायला मिळते की तिथं सुद्धा ज्या पारंपरिक लावणी होत्या की जिथं वाजंत्रे असायचे, मग ढोलकेवाले असायचे, तुंतुनवाल्या असायचे, असे 6-7 जणांची जी वादकांची बैठक असायची, त्याच्यामध्ये नाचताना सुद्धा त्या मुली एकदम पूर्ण गेटअपमध्ये असायच्या. पण आता ते सुद्धा सगळं बाहेर पडले आणि तिथं अक्षरशः 4 भिंतीत साऊंड लावतात, डीजे लावतात आणि तिथं सुद्धा ह्याच प्रकारे अश्लीलता इतक्या खालच्या पातळीवर त्या 4 भिंतीत सादरीकरण होत असतं. म्हणजे मला इथं सांगताना सुद्धा वाईट वाटते की डान्स बारसारखा तिथं तो फील असतो. आणि आपण काही मागच्याच 1-2 वर्षामध्ये घटना बघितल्यात की संगीत बारीच्याच कला केंद्रावर गोळीबार झाला. आपल्याला ड्रग्स तिथं सापडलं. अशा अनेक घटना झाल्यात. तर त्याच्यासुद्धा म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा ह्याचा समावेश करावा की नुसतंच डीजे लावणी नाही, तर कला केंद्र, संगीत बारी याच्या बाबतीत सुद्धा कडक नियमावली करून ते सेन्सॉर बोर्डामध्ये त्याचासुद्धा समावेश करून त्याची पण एक नियमावली चांगली करावी, जेणेकरून सगळीकडेच पारंपरिक लावण्या हे आपल्याला पाहायला मिळतील. जर पाहिलं तर लावणी आणि हे जे डीजे लावणी असे 2 प्रकार आपण म्हणतो, की डीजेच्या तालावरती आता अश्लील पद्धतीने डान्स सुरू आहे. जसं तुम्ही आता सांगितलं कला केंद्राचा उल्लेख केलेला आहे. काही दिवसांपूर्वी जर आपण पाहिलं तर बार्शीच्या कला केंद्रामध्ये एक प्रकरण पुढे आलेलं होतं, की बीडच्या एका उपसरपंचाने सगळं त्याचे जे हे आहारी जाऊन त्यांनी स्वतःला संपवलेलं होतं. स्वतःवरतीच गोळीबार करून घेतलेला. अशी अनेक प्रकरणं जे आहेत ते कला केंद्रामधून पुढे येत आहेत. ही जी मूळ लावणी आहे आणि आता जी डीजे लावणी आली, ह्या दोन्ही ज्या लावण्या आहेत त्या सेपरेट केल्या पाहिजे असं वाटतं? 100% ह्या सेपरेट झाल्याच पाहिजे. पण मला ह्याच्यामध्ये अजून एक आवर्जून गोष्ट सांगायची की ज्यावेळेस ह्या कला केंद्रांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने परवानगी दिली जाते, लायसन्स दिलं जातं, तर त्या लायसन्समध्ये ऑलरेडी ते सगळे नियम आहेत. पण ते नियम सगळे धाब्यावर बसवून ते कला केंद्र मालक खूप चुकीच्या पद्धतीने ते सादरीकरण करतात आणि याच्यामध्ये सुद्धा माझं एक दुसरं निवेदन हेच असणार आहे की ह्या कला केंद्रासाठी जी शासनाने नियमावली जी केली आहेत किंवा त्यांना लायसन्स देताना जे नियम त्यांनी आखलेले आहेत त्या नियमामध्ये हे सादरीकरण होतंय का? मग तिथं भरारी पथक यांनी नेमलं पाहिजे. त्याच्यामध्ये कधीतरी शासनाच्या वतीने तिथं तुम्ही रेड मारली पाहिजे, तुम्ही पाहिलं पाहिजे, त्यांचा दरवर्षी त्यांचा अहवाल सादर केला पाहिजे आणि प्रत्येक कला केंद्रामध्ये म्हणजे माझी तर पहिली ही विनंती आहे, प्रत्येक कला केंद्रामध्ये CCTV कॅमेरे हे बसवलेच पाहिजे आतमध्ये. त्याशिवाय आपल्याला कळणारच नाही की आतमध्ये काय चाललंय काय नाही. आणि दरवर्षी त्याचं ऑडिट आणि त्याचा अहवाल हा महाराष्ट्र शासनाने तो मागूनच घ्यायचा. ज्या कला केंद्रामध्ये ह्या गोष्टी चुकीच्या आढळल्या त्या कला केंद्राचं लायसन आणि त्याची परवानगी ही कायमस्वरूपी रद्द केली पाहिजे. आणि हे लायसन ट्रान्सफर केलं जातं, तर हे ट्रान्सफर करताना सुद्धा हे पाहिलं पाहिजे की जो ट्रान्सफर करताना जी व्यक्ती ती घेते ती कलाकार आहे का, त्याला ते नॉलेज आहे का, त्याला ती माहिती आहे का, हे सुद्धा त्याच्या मागं त्यांनी पाहिलं पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र शासनाच्या वतीने खरं तर 100% झाल्या पाहिजे. तर
या गोष्टीला आळा बसेल. आणि तुम्ही म्हणताय ते खरंच आहे की डीजेवरची लावणी ही वेगळीच केली पाहिजे. आणि ती ऑलरेडी ती वेगळीच आहे तसं बघायला गेलं तर. फक्त याच्यामध्ये एक नाही पण शासनाने एक चांगली त्याला नियमावली. लावणी असं नाव दिलं जातंय. नाही, काय होतं सादर करताना सादर करताना ते त्याच अँगलने तो सगळा डान्स असतो. त्याच्यामुळे ते म्हणताना सगळे डीजे लावणी म्हणतात. आता त्याच्यामध्ये अनेक जणांनी स्टेटमेंट मागं दिलं होतं की आम्ही डीजेवर करतो, ती लावणी नाहीये, ती लावणी नाहीये. पण सादर करताना तर तो अँगल किंवा तुमच्या स्टेप ह्या लावणीच्याच आहेत ना. त्याच्यामुळं त्याला ते म्हटलं जातं की डीजेवरची लावणी.